सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आज पाहू महिला दिनानिमित्त विशेष बातमीपत्र। कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका अनुदानाच्या प्रतीक्षेत। कुष्ठरोगांचे नाव ऐकताच लोक नाक मोरडतात। हा रोग संसर्गजन्य आहे असा काहींचा समज आहे। कल्याण पश्चिम येथे हनुमान नगर परिसरात कुष्ठरोगी वसाहत आहे। या वसाहतीत 110 रुग्ण आहेत व त्यांची दररोज शुश्रूषा करावी लागते। महापालिका रुग्णालयातील परिचारिका या वसाहतीत येण्यास तयार नाहीत। या रुग्णांना होणारा त्रास आणि त्यांची होणारी तळमळ पाहून याच परिसरातील रुपाली कुलकर्णी आणि स्मिता भोसले या महिला कुष्ठरोगांची सेवा करण्यास पुढे आल्या। या महिलांना अनुदान मिळण्याचा ठराव महापालिकेने पारित केला होता, परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही। या महिलांनी अनुदानाची वाट न बघत आपली सेवा निरंतर चालू ठेवली आहे व त्यांना येणाऱ्या समस्या व त्यातून काढलेला मार्ग याबद्दल जी अविरत वृत्तवाहिनी समोर त्यांनी आपले मनोगत मांडले आहे। माझे नाव रुपाली प्रकाश कुलकर्णी, स्मिता अविनाश भोसले। 5 वर्षापासून महापालिकेने काय तुम्हाला अनुदान मिळतं? नाही, अजून म्हणजे केले प्रयत्न, त्यांना दिले, सगळं काही मंजूर झाले, पण अजूनपर्यंत आम्हाला भेटले नाही। किती वर्षापूर्वी झालं पाहिजे? आता 2 वर्षापूर्वी अनुदानाचं मंजूर झाले, पण 4 वर्ष झाले की महासभेत आम्हाला महापालिकेमध्ये म्हणजे हे करून घेण्यासाठी त्याला झाले 4 वर्ष, तरी पण अजून म्हणजे महासभेत मंजुरी मिळाली, पण त्याच्यानंतर काहीच अजून बोलले। जेही महानगरपालिकेमधून आम्ही जेव्हा विचारतो त्यांना इथे कोणी माणूस का येत नाही, तर त्यांनी म्हणतात इथली एरिया म्हणजे लेप्रेसी कॉलनी असल्यामुळे कोणी येऊ शकत नाही करण्यासाठी। तर आमचं म्हणणं काय होतं, जे कुष्ठरोग पुनर्वसन होण्यासाठी जी आमची इच्छा आहे ते सरकारने मान्य करावी, कारण आम्ही स्वइच्छेने करतो या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे सांगत महापालिकेने आम्हाला या ह्याच्यामध्ये म्हणजे रुग्णांमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि आमचंही पुनर्वसन होईल, कारण आमच्या एखाद्या कुटुंबाचं लेप्रेसीच्या कुटुंबाचं पुनर्वसन होईल या आशेनेच आम्ही बघत आहोत। माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सासूला आहेत, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यांना काय त्रास होतो काय नाही, कारण त्यांच्या जखमा वगैरे पण त्यांना पण फक्त एवढंच की अनेस्थेशिया नसते त्यांना, त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की जखम कुठे झाली आणि कशी झाली आणि काय लागलं तेही त्यांना माहीत नसतं। फक्त ज्यावेळेस रक्त बाहेर पडतं तेव्हाच त्यांना कळतं की मला जखम झाली, म्हणून ते आम्हाला माहिती आहे की त्यांना कशा प्रकारे जखम होतात आणि त्या कशा बऱ्या होतील, त्याच्यामुळे आम्ही स्वतः आमच्या स्वइच्छेने हे काम करतो आणि स्वइच्छेने करून आम्ही त्यासाठी पण म्हणजे नर्सिंग कोर्स केलेला आहे 1 वर्षाचा, तर आम्हाला त्या ह्याच्यातून पण आम्हाला ते पुढे जाण्यासाठी मार्ग पण नाही, तरी पण आम्हाला या घेत नाहीत, शासन महापालिकेमध्ये सामावून घेत नाही। स्ट्रॉंग वुमेन ऑफ इंडिया बनल्या कल्याणच्या पल्लवी गुडे गोस्वामी। पल्लवी यांनी 1993 पासून या खेळात करिअर करण्याची मनशा बाळगत नमस्कार मंडळ व्यायामशाळेत चालविल्या जाणाऱ्या क्लासमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही। 1996-97 मध्ये त्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। याच खेळाचे कोच असलेले श्री गोस्वामी पल्लवी यांचे पती असून आजवर त्यांनी 1 आंतरराष्ट्रीय आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांची लयलूट केली आहे। करिअरच्या हवेत धुंद असतानाच त्यांना 2012 मध्ये ब्रेन हॅमरेज झाले। अर्धांगवायूचा झटका आलेल्या पल्लवीला आता पुन्हा आपण वजन उचलू शकणार नसल्याची जाणीव झाली। मात्र काहीही झाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत खेळापासून वेगळे व्हायचे नाही या इच्छाशक्तीने केवळ 2 वर्षात त्यांनी पुन्हा हातात वजन घेत चक्क स्ट्रॉंग वुमनचा किताब पटकावला। इतक्या गंभीर आजारातून उठताना या आजाराच्या लहान सहान खुणाही त्यांनी पुसून टाकत पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाऱ्या पल्लवी या खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग वुमन आहेत। या दुमत असण्याचे कारणच नाही, त्यांचे पती त्यांना या खेळासाठी प्रोत्साहित करत असल्यामुळेच आपण या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत असल्याचे त्या म्हणतात। माझं नाव पल्लवी गुडे गोस्वामी, मी 93 पासून पॉवर लिफ्टिंग या गेम मध्ये आहे। आधी कॉलेजच्या FY पासून मी हे चालू केला गेम। मी NCC आधी करत होती, त्याच्यामध्ये आमच्या अलका रानडे ज्या मॅडम आहेत पेंढारकर कॉलेजच्या, आता त्या प्रिन्सिपल आहेत, त्या NCCच्या मेन काय म्हणतात त्याला डायरेक्टर्स त्या होत्या आणि त्यांनी ॲक्च्युली हा गेम केला, त्यांना पण छत्रपती अवॉर्ड मिळाला आहे आणि त्यांनी या गेमचं आम्हाला इंट्रोडक्शन दिलं। म्हणून मग त्या पुढचा गेम आहे हे बघण्यासाठी मी नमस्कार मंडळात आलो आणि तो फक्त कल्याणच्या नमस्कार मंडळातच खेळला जातोय।
नमस्कार मंडळात आल्यानंतर तो गेम जेव्हा बघितला मी तर मला वाटलं की मी हा करू शकते, कारण रनिंग झालंय माझं, कबड्डी खेळली आहे, खो खो खेळली आहे, पण ते शाळेच्या लेवलला. पण असं आई वडिलांचं पण म्हणणं होतं की काहीतरी मी वेगळं करावं म्हणून मी या गेममध्ये घुसली. तर 93, 94 या तिन्ही वर्षी म्हणजे 95ला माझं BA कम्प्लीट झालं. त्या तिन्ही वर्षी मी कॉलेजचं बेस्ट लिफ्टर घेतलेलं आहे युनिव्हर्सिटीचं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या नॅशनल, इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट वगैरे चालू झाल्या. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 वर्ष मी खेळली आहे. त्याच्यामध्ये नॅशनलमध्ये मला गोल्ड मेडल्स मिळाले, स्टेटमध्ये तर कायम गोल्ड मेडल आहे, आणि नॅशनलमध्ये कधी सिल्वर कधी गोल्ड अशा ह्याच्याने घेतलेलं आहे. 2001मध्ये आमचं लग्न झालं श्रीवास गोस्वामी जे माझे कोच आहेत त्यांच्याबरोबर. आणि त्यांनीच एवढं प्रोत्साहन दिलं आहे की लग्नानंतरही मी हे करू शकते. या गेमसाठी मला 96-97चा छत्रपती अवॉर्ड मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर लग्नाच्या नंतर जरा मी ब्रेक घेतला होता. मग आता पुन्हा जेव्हा फुल प्ले चालू केलं तेव्हा 2007मध्ये मला KDMCमध्ये जॉब मिळाला. म्हणजे ॲक्च्युली मी करत होते पण टेम्पररी करत होती. तो परमनंट माझा 2007मध्ये जे खेळाडूंची भरती झाली त्याच्यामध्ये झाला. तर त्याच्यानुसार नंतर मी खेळायला पुन्हा सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये नेहमी काय म्हणतात नॅशनल लेवलपर्यंत मी खेळून आली. पण मध्ये मला 2012मध्ये जरा हाय BP मुळे ब्रेन हॅमरेज झालं आणि त्याच्यामध्ये जरा पॅरालिसिस अटॅक आला होता लेफ्ट साईडला. तर मग तेव्हा मी 6 महिन्याचा ब्रेक घेतला. पण डॉक्टरांचं जे म्हणणं होतं की तुम्ही एक्झरसाईज केला पाहिजे. मग त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी सांगितलं की नाही तू लिफ्टिंग पुन्हा जॉईन करायचं, म्हणजे जो ब्रेक घेतला होता तो अजिबात नाही घ्यायचा, तो आता लिफ्टिंग जॉईन करायचं. मग डॉक्टरांना सांगून आम्ही लिफ्टिंग पुन्हा जॉईन केली. आणि त्याच्यानंतर मी एवढी माझी तब्येत चांगली झाली आहे की मी आज इंडियाची बेस्ट लिफ्टर होते. आज 3 वेळा मी सतत बेस्ट लिफ्टर घेतलं आहे. म्हणजे 2013पासून 2015पर्यंत. आता परवा मी कॉम्पिटिशन खेळून आली 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पंजाब हरियाणाच्या गुडगावमध्ये झाली कॉम्पिटिशन बेंच प्रेसची. त्याच्यामध्ये पण मी गोल्ड मेडल मिळवलं आहे. आणि त्याची बेस्ट लिफ्टर झाली आहे. तर त्यांनी बेस्ट लिफ्टरसाठी जेंट्ससाठी बाईक ठेवली होती आणि लेडीजसाठी स्कूटी ठेवली होती. ती स्कूटी मला मिळाली सुझुकीची. तर आता पाहू कचऱ्यातून सोने वेचणाऱ्या विद्याधारक. कल्याण पश्चिम येथील आधारवाडी येथे साठेनगरमध्ये गेली 7 वर्षे कचरा वेचक मुलांसाठी शाळा चालवणारा विद्याधारक. आधारवाडी जवळ अण्णाभाऊ साठे नगर आहे. या नगरात कचरा वेचक कुटुंबियांच्या वस्तीत लहान मुलांची संख्या मोठी आहे. कोणतीही सुविधा नसलेल्या भागातील मुलांबद्दलच्या शैक्षणिक अवस्थेची माहिती या भागात काम करणारे अरुण देशपांडे यांनी धारप यांना दिली आणि या मुलांसाठी काहीतरी शैक्षणिक कार्य करण्याची विनंतीही केली. 2007 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या विद्याधारप यांनी या भागात शैक्षणिक कामाला सुरुवात केली. या शाळेला येथील मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला. अनेक अडचणींना तोंड देत धारप यांनी आपले कार्य चालूच ठेवले. त्यांच्या कार्याची राज्य सरकारने देखील दखल घेतली. शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर दिला जाणारा अहिल्याबाई होळकर पुरस्कार धारप यांना जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच त्यांना विविध संस्थांकडूनही पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. माझं नाव विद्या विश्वास धारप. मला मुलांना शिकवायची आवड होती आणि मला दुसरी कामं मी रिटायरमेंटनंतर बघितली ती क्लेरिकल टाईपची होती. ती काही मला आवडली नाहीत. म्हणून मी या वस्तीमध्ये कितीही घाण जरी असलं तरी त्या वस्तीमध्ये जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली. आणि रोज प्रत्येक झोपडीच्या बाहेर जाऊन प्रत्येक मुलाला बोलवायलाच लागतात, तेव्हाच मुलं येतात. मुलं आपण कधीच येत नाही. 2007मध्ये जुलै 2007मध्ये सुरुवात केली. नेहमी चालू आहे. आम्ही एकही दिवस सुट्टी घेत नाही. दिवाळीत 4 दिवस घेतली तर किंवा गणपतीमध्ये 1-2 दिवस घेतले तर बाकी आम्ही प्रत्येक रविवारी बँक हॉलिडेला सगळ्याला जातो. आतासुद्धा आम्ही रविवारी क्लास घेतो. पहिली काही वर्ष मी एकटीच होते. त्यानंतर जेव्हा मीडियाने माझा हे घेतला, म्हणजे मीडियामुळे मला थोडीशी प्रसिद्धी मिळाली, तेव्हापासून मला सहकारी मिळाले. प्रथम 2-3 सहकारी होते. आता ॲज ऑन टुडे माझ्याकडे 10 सहकारी आहेत.